बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदमोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगणो प्रचारित सकलभूत कलंगा मुनिविरूपासी तीर्था सरस्वती ऋतुमूर्ति अज्ञानतिमिरान्धानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसं परिवर्धकं धर्म संबंधकं भव्य जीव मना प्रतिबोधकारकमिदं शास्त्रं श्री कर्णामयोग दीपकना देवदेशस्य नामदेव अस्य मूलग्रंथकर्ता श्री सर्वज्ञ देवा सुदुत्तरधर्ता श्री गंधर्वदेवा प्रतिगंधर्वदेवा तेषां उच्चं सर्वसद्य सकल नेमिचंद्र आचार्य विरचितं इदं शास्त्रं श्रोतारः सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो मुनि मंगलं कुंद कुंदाद्यो सर्वमंगलं प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वन्दे विद्यासागरं वन्दे सन्मति सागरं। भक्त्या प्रणम्य वीरं सर्वज्ञ सर्वजन्त्वितदक्षं कर्णां योगदीपं कुर्वे स्वान्तस्तमो विघातात्। जय लोक पंच परमेश्वरी भगवान की जय। अहिंसा में विश्व धर्म की जय। सिद्धांत शास्त्र की जय। चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथम आचार्य शांति सागर जी महाराज की जय। संत शिरोमणि आचार्य विद्यासागर जी महाराज की जय। शांत मूर्ति रत्नाकर गुरु सन्मति सागर जी महाराज की जय। 3,9 करोड़ महाराजों की जय। आज के आनंद की जय। आचार्य भगवंत नेमिचंद्र महामुनिराज यांनी लिहिलेल्या कर्मकांड गोमत्सा कर्मकांड यातला आशय घेऊन या ठिकाणी कर्णामयोग दीपक याचं एक संकलन या ग्रंथाचं झालं आणि त्याच्यामध्ये आचार्य भगवंत काल चौथ्या पुनस्थानाची चर्चा या ठिकाणी करत असताना चौथं पुनस्थान हे सम्यक दृष्टी जीव आचार्यांच्या द्वारे उपदिष्ट अशा प्रवचनाचं श्रद्धान करतात आणि त्या ठिकाणी ते मिथ्यात्व सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती आणि अनंतामध्ये क्रोध मान माया लोभ या 7 प्रकृतींच्या उपशमयाने उपशम सम्यक दर्शन होतं। क्षयाने शायिक सम्यक दर्शन होतं। क्षोपशमाने शायोपशमिक अर्थात वेदक सम्यक दर्शन होतं। परंतु या ठिकाणी अप्रत्याख्यान वर्णादी चारित्र मुनी क्रोध मान माया लोभांचा उदय असल्यामुळे 5 पापांचा त्यागून परिणाम त्यांचे होत नाही म्हणून त्यांनी सम्यक पुत्र आहे पण अव्रत म्हणजे व्रतानं रहित। व्रत तेव्हाच म्हटलं जातं जय तुमचं स्त्रावर काही किंवा त्रस काही या जीवांच्या अल्पता कामीना तुमचा त्याग हिंसेचा त्याग असला पाहिजे। म्हणून तुम्ही चतुर्थ गुणस्थान मध्ये सम्यक दर्शन अवस्थामध्ये किती उपवास करा वार व्रत करा एकासन करा
काही खरं एक सम्यक्त्व चरण चारित्र्य म्हणून तुम्हाला सम्यक्त्वाच्या रूप चारित्र्याचं पालन होईल, पण त्याला वास्तविक मोक्ष मार्गाचं चारित्र्य हे पंचम गुणस्थान बसून म्हणजे देश व्रत म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या त्रस्त जीवांचा त्याग, हिंसेचा त्याग आणि ते पुढलं गुणस्थान आहे आणि स्थावर काही जीवांचा त्याग नाही असं तुमचं व्रत असेल तरच ते मोक्ष मार्गावर तुम्ही चालायला लागला. 6व्या गुणस्थानात गेलो म्हणजे आम्ही पळायला लागलो. म्हणून त्या ठिकाणी अविरत का म्हटलं, सम्यक्त्व तर आहे तुमचं, पण तुमच्याकडे अजून त्या ठिकाणी काय म्हटलं नाही, हिंसेचा त्याग नसल्यामुळं व्रत नाही आणि हिंसेचा त्याग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत व्रताला जैन धर्मात स्वीकारलं नाही. म्हणून सम्यक दर्शनाला केवळ आत्मस्वरूप आत्मस्वभावाचा विश्वास, त्याची श्रद्धा आणि त्याचा आनंद येतो. पण एक लक्षात ठेवा, ज्यावेळी मी तुम्हाला एक मोक्ष मार्ग किंवा इथं तुम्हाला आम्ही एक व्यवस्था सांगत असतो त्यावेळी तुमच्या चेहऱ्यावर किती छान असं वाटतं. ते वाटणं म्हणजे तो आनंद घेतल्यासारखा नाही. आनंद केव्हा येणार आहे तुम्हाला, साक्षात ते करावं लागल्यावर, साक्षात ते करणार. सोपं उदाहरण सांगू का, नको तर मिरची भजी म्हटल्यावर तोंडाला पाणी सुटू शकतो, पण खाल्लेल्याचा आनंद येऊ शकत नाही. हे तोंडाला पाणी सुटणं म्हणजेच आनंद घेणं असं काही लोकांचा समज आहे. तुम्हाला बायकांना चिंचेचं झाड दिसल्यानंतर चिंच आता नुसता नाव काढलं तर तोंडाला पाणी सुटलं, झाड बघायचं नावच आहे. पण ते पाणी सुटलं म्हणजे तुम्हाला चिंचा खाल्ल्याचा आनंद आला का, तुम्हाला मनाला आत्म्याला समाधान वाटलं, वाटणार नाही. ते तसं सम्यक दर्शन हे नुसतं केवळ तोंडाला पाणी सुटल्यावर आहे. देशपांडे गेली ते चिंचा खाल्ल्याचा आनंद, मग पाणी सुटल्यावर आम्ही काय करतोय, एवढंच करतो. पण खाताना असं करतोय की नाही आपण, विनोद नाही उदाहरण नाही करतोय की. ते खाताना जो आनंद येणार आहे तो नुसता बघितल्यानंतर येणार आहे काय. पण हे चतुर्थ गुणस्थानमध्ये आत्म्याची अनुभूतीने आत्मानुभव होतो असा म्हणणारा एक जो काही आपला साधारण बंधू भगिनींचा वर्ग आहे, त्या तोंडाला पाणी सुटणं म्हणजे मी चिंचा खाल्लेल्याचा मला आनंद आला, कैरी आंबा खाल्लेल्याचा मला आनंद आला, मिरची भजी खाल्लेल्याचा मला आनंद आला असं होतंय. मग नुसतं मला सांगा, चौक्यात एवढंच म्हणायचं, फार सुंदर काजू बदाम घालून केलेली खीर म्हणायचं, ठेवायचं, खायला द्यायचंच नाही. आणि झाल्यावर म्हणायचं, महाराज पोट भरलं का, महाराजांचं पोट भरलं, त्या खीर कशी झाली सांगा. मग महाराजची नुसतं ऐकूनच काय सांगणार आहे, नुसतं वास घेऊन काय सांगणार. त्यावेळी त्यांनी तुम्हाला म्हटले छान झालं, छान झालं, खाल्लंच नाही तुम्हाला सगळं छान झालं. खाल्ल्याशिवाय एखादी वस्तूचा आनंद येणार नाही, वस्तूच्या चवीचा आनंद येणार नाही. तर न दिसणाऱ्या आत्म्याचा केवळ श्रद्धांचा कसा आनंद येईल त्याचा. आमचा फक्त दिशा फायनल झाली की हे असं आहे आणि ते मला प्राप्त करायचं. नाही तर मग जगात नुसता ठरवणं आणि आनंद घेणं, लग्न ठरवायचं आनंद घ्यायचा, करायचंच नाही. शिखरजीत जातो म्हणायचं, ठरवायचं, आनंद आला, मला आनंद आला, हा शिखरजी फार चांगला आहे. तसं होतंय का, होणार नाही. त्याच प्रत्येक गोष्टीचा जोपर्यंत भोग आणि उपभोग आम्ही घेणार नाही तोपर्यंत त्याचा आनंद येणार नाही. आणि भोग उपभोगासाठी त्या वस्तूशी, त्या व्यवस्थेशी एकरूप व्हायला पाहिजे. आणि ती एकरूपता ही त्याच्यात तरलीन झाल्याशिवाय. म्हणून आत्मस्वरूप
आणि आत्मस्वभाव या ठिकाणी आपल्याला समजावून घ्यायचं असेल, सगळ्या गोष्टी रोज सांगायला तुम्ही तर 24 तास जवळ तर या गोष्टी त्याचा आनंद जोपर्यंत तुम्ही एकरूप होणार नाही तोपर्यंत त्याचा आनंद येणार नाही. म्हणून या गोष्टींचा हिंसेचा त्याग होत नाही, पण हे करू नये अशी अंतरंगामध्ये प्रशम, संवेग, अनुकंपा आणि आस्तिक्य हे गुण असतात. त्यामुळं त्याच्यामध्ये तीव्रता म्हणजे करण्याची, हिंसा आदी करण्याची जी तीव्रता असते ती तीव्रता कमी असते. इथे या ठिकाणी सांगितलं. आज प्रश्न बघायचा आहे. चतुर्थ गुणस्थान में श्रद्धा की अपेक्षा क्या विशेषता है? सम्यक दृष्टि जीव आचारों के द्वारा उपदिष्ट प्रवचन का श्रद्धान करता है, किंतु स्वयं के अज्ञानवश गुरु के उपदेश से विपरीत अर्थ का भी श्रद्धान कर लेता है, तो भी वह सम्यक दृष्टि ही है. सूत्र के आश्रय से आचार्यादि के द्वारा आगम दिखाकर समीचीन पदार्थ के समझाने पर भी यदि वह जीव पूर्व में अज्ञान से किए हुए अतत्व श्रद्धा को न जोड़े तो वह जीव उसी काल से मिथ्या दृष्टि कहा जाता है. बघा, श्रद्धांच्या अपेक्षेला काय विशेषता आहे हे सांगितलं. वरच्या प्रश्नामध्ये एक वाक्य आहे, चतुर्थ गुणस्थानाची एक व्याख्या सांगितली ना, तिथे एक वाक्य येते प्रशम, संवेग, अनुकंपा आणि आस्तिक्य. प्रशम म्हणजे काय? कषायांची बंधता. संवेग म्हणजे काय? वैराग्य भाव. तुम्हाला सगळ्यांना ऐक की नाही? खरोखर सांगा, संसार किती जणांना चांगला वाटतो? सोडायचे भाव आहे की नाही? हे त्याच्यात काय अर्थ नाही, काय राम नाही असं वाटतंय की नाही? हे वाटणंच म्हणजे संवेग भाव. खरं ते नुसता मनात वाटून चालणार नाही, खलगुत्यात पण वाटायला पाहिजे. म्हणजे आचरणात आलं की पाचवं गुणस्थान चालू झालं. नुसता मनातल्या मनात वाटायला लागलं तर नाही. संवेग भाव, अनुकंपा, सगळ्या जीवांच्या बद्दल करुणा, दया. म्हणून तर तुम्ही रात्री भोजनाचा त्याग, चतुर्थ गुणस्थानावरती जीव रात्री भोजनाचा त्याग का करतो? जीवांच्या बद्दल करुणा भाव आहे. पाणी गाळून का पितो? जीवांच्या बद्दल करुणा भाव आहे. पण सम्यक दृष्टीला केवळ पाणी गाळून वापरून चालणार, पिऊन चालणार नाही, वापरण्याचा सुद्धा प्रयत्न केला. ब्रह्मचारिणी प्रतिमादानी तर हे करायलाच पाहिजे. कपडे धुताना, कपडे कुठलीही गोष्ट करताना, आंघोळ करताना पाणी गाळून घेतलं पाहिजे, कमी पाणी वापरलं पाहिजे. आला आणि लिहिता आणि कशिटानं काय असलं ना, ऋण आला हे घालायचं आहे. म्हणून एक सवड्याला 2-2 बादल्या पाणी वापरलं तर प्रतिमा तरी सोडा, सम्यक्त्वामध्ये त्याच्या अनंतदंडाचा दोष लागतो. आहे असं सवड्यावर जी सवयीची कपडे आपण आहारासाठी, भगवंतांच्या पूजेसाठी वापरणार आहे. आता स्त्रियांच्यासाठी ठीक आहे, त्यांनी काही डायरेक्ट भगवंतांना शिवणार नाही, आपल्या विचाराप्रमाणे, म्हणून ठीक आहे. पण तुम्ही भगवंतांचा अभिषेक, पूजा करणारे जे सावक लोक आहेत,
ब्रह्मचारी लोक आहे यांनी सवळ्यावर 1 नंबरला 2 नंबरला भले तुम्ही धुवून टाकला, पण पूजेची कपडे आहाराच्या कपड्यावरनी या गोष्टी करायच्या नसतात. ज्या वेळेला 1 नंबर 2 नंबरसाठी जायचं असते त्याला आपल्या अंगावरचे सवळ्याचे कपडे बाजूला ठेवून आपण बाकीचे ड्रेस घालून जायचं असतं. तुम्ही म्हणणार ही श्रद्धानच आमचं महत्वाचं आहे. आणि जोपर्यंत हे करणं बरोबर आहे आणि हे करणं चुकीचं आहे ह्याची श्रद्धानच बसणार नाही तोपर्यंत आमच्यात बदल घडणार नाही त्या गोष्टींचा. म्हणून बदल घडायचा असेल तर आपण भावनेच्या भरात कुठलीही काम करून चालणार. म्हणून अनर्थ दंड क्यों एक विद्यानुती माताजींचं इतकं सुंदर पुस्तक आहे. एकदा सगळ्या साधूंनी म्हणजे आमच्यासारख्या साधूंनी तुमच्यासारख्या प्रतिमाधारी लोकांनी सम्यक दृष्टी जीवांनी खरोखर एकदा त्याचा स्वाध्याय तुम्ही कोथीवाले केलाच इच्छेला सुद्धा तुमच्याकडे भंडारच आहे. पण भंडारा भंडार शास्त्र भंडार आहे पण वाचा एकदा वाचलं पाहिजे. आणि ते जेव्हापर्यंत वाचणार नाही तोपर्यंत आपल्याला आपलं अनर्थदंड आपण जी वस्तू थोडक्यात काम होणार आहे तिथं आम्ही किती वस्तूंचं नुकसान करायला किती घालणार. 1 वाटीवर जिथं काम होणार आहे तिथं आम्ही तांब्यावर का वापरायचं, वापरलं तर त्याचं काय नुकसान आहे या सगळ्या गोष्टींचं अनुभव होतं. हे गाव होतं गाव कोणतं कोथरी. आणि त्या कोथरी गावात सगळी लोक चांगली कष्टातून आपलं जीवन जगणारे लोक होती. मग एका परिवारात एका मुलग्याचं लग्न करायचं झालं. वय अत्यंत चांगली कोपाड्यांची आहे दुधाची खव्याची बर्फी खवा पनीर हे संजू नांदरींच्या घरापाशी तिथं आहे की तसं त्यांचं दुधाचं मुक्त व्यापार होतं. अत्यंत मुक्त सगळं व्यवस्थित. मग तिला आता त्या मुलग्याचं लग्न करायचं ठरलं. मुलगी येणार बघणार सगळं करणार सगळं. मग तिळवणीची मुलगी पसंत पडली. कुठली मुलगी पसंत पडली? तिळवणीची मुलगी पसंत पडली. मग तिळवणीच्या मुलगीला ते बघायला गेल्यानंतर सगळं ते सासरे अजून होणार होते ते कोथरीचे जे श्रावक होते कुपवाड्यांचे ती एवढं तिथं गोड बोलले एवढं गोड बोलले ती तिळवणीची पाटील पण भरली झाली. आणि लगेच कोथरी हे गाव धार्मिक आहे पोरगी द्यायला म्हटले आणि देऊन टाकले पोरगी. दिले सगळं झालं. 1 महिना 2 महिने ते सासरा पण एवढं गोड बोलून सगळं काम करून घ्यायला लागलं. सगळं व्यवस्थित चाललं. आणि एक दिवस बरोबर ते घरात सासरे म्हणले जरा पाणी घेऊन या म्हणले. कुठनं तर आले असतील शेतातनं किंवा ह्याच्यातनं. आणि बरोबर आले ते पाणी घेऊन यायला मधल्या खोलीतली लाईटच गेली आणि ते एकदम पाणी हातातनं ठेच लागून तांब्यावर पाणी खाली पडलं. ऐकायला झोपालाय ते सगळं पाणी पडलं. तांब्यावर पाणी पडल्यावर जी ह्या कोथरीच्या धार्मिक सासऱ्याला जे राग आला कुठल्या तर कोपाडे हा असला राग आला त्या सासऱ्याला. काय त्यानं सोनाला जेवढं खावला तर सोनाला एवढं वाईट वाटलं. अरे कोथरीची लोक येऊपर्यंत एकाने आल्यावर म्हणजे कधीतरी मला पण तसा अनुभव येतोय. येऊपर्यंत एकाने आल्यावर येऊपर्यंत किती गोड बोलले. माझी मी पोरगीसारखं सांभाळतो मी असं करतो मी तसं करतो. आणि एक तांब्यावर पाणी साठल्यावर त्या कोथरीच्या सासऱ्यानं खरं रूप दाखवलं. आणि पण चातुर्मास येताना असत होती. आमचा पण सासरा जे असं करतो तसं करतो. आणि खोली मोकळी व्हायला 4 दिवस लागले 8 दिवस ऑफिस. आणि म्हटले 2 तारखेला तुम्ही यायच्या अगोदर सगळं करून देतो. आम्हाला पण वाटली कोथरीवाली बाबा येऊपर्यंत बोलत्यात आणि आल्यावर बोलतात. ती सासू आजारी पडली. ती सून
तिला ते सासऱ्यानं बोललेलं त्रास आणि ती आजारीच पडली. तिला कणकण आली, तिला मग ते चक्कर यायला लागले, सगळे मग लगेच मग काय सासऱ्याला सोनाला चक्कर आलेलं ते बघितल्यावर हातीवर काटल्यावर 1-2 दिवस जेवल्याने म्हटल्यावर दिगंबरला बोलवा असं खेळून पळायला लागला, सगळं करायला लागला. शी मनातल्या मनात नव्हत्या, कावताना कळलं नाही. आता जरा का झोपल्याबरोबर लगेच नाटक करायला लागलाय, जगाला गावाला माझं सोनावर एवढं प्रेम आहे दाखवायला लागलाय. आणि एक तांब्यावर पाणी सांगलो तर मला एवढं सगळं बोललं. असली सगळी नाटकी सासर आहे. कुठल्या गावची ऐकू ना? असं कोण म्हटलं? तेळवणीची सून, तेळवणीची मुलगी ती सोन होणार ती असलंही नव्हतं. पण काय बोलून चालत नव्हतं. काय बोलायचं? त्या आवडे म्हटल्यावर काढायलाच पाहिजे. आम्ही शिकूनच सांगायचो. झालं, डॉक्टर आले, तपासले, सगळं झाले, म्हणले सगळं गुड न्यूज काय? तुमच्या घरात आता पाहुणा येणार आहे, पाहुणा. ते ऐकल्यानंतर त्या कुपवाड्याच्या सासऱ्याला एवढा आनंद झाला. त्या दिवशी म्हणजे माझा आनंद झाल्यावर अगो कसं ते दिगंबर डॉक्टरचे फ्री इंजेक्शन आहे, फ्री गोळे दिवस असं जाहिरात केला. तसं त्या कुपवाड्यानी त्या दिवशी जेवढं ते बासुंदी, खवा, पेढ काय केलं ते सगळं पृथ्वीवर फुकट वाटायला लागले. किती नाटके लोक कुठेची. एक तांब्यावर पाणी सांगत होतं की एवढं जागा केली. आणि आता नुसतं मी पुत्र म्हणजे नवीन माझ्या गर्भात एक नुसतं बाळ आले म्हटलं स्वार्थी बघा लगेच म्हणजे आमचं किती आमच्या समोर प्रेम आहे हे दाखवायला लागलं. सगळं झालं. आणि मग दुसरं त्या दिवसापासून सासरा त्या सोन्याला पेढ खा, ते हे खा, सगळं झाल्यावर ती सून जरा धाडस केली. कुठली होती? तिळवणीची पाटलाच्या घरातली. ती धाडस केली म्हणली सासरे गो खरोखर एक प्रश्न विचारू का? ती म्हणली विचारा. तुम्ही चिडणार नाही का? नाही चिडणार, सांग बा सगळं. ते सगळं सांगितलं. म्हटले तुम्ही आज एवढं मला माया करायला लागलाय. लग्न होईपर्यंत तुम्ही एवढं मला स्वप्न दाखवलं. लग्न झाल्यावर पण 2 महिने स्वप्न दाखवलं. किती माया केलं. आज माझ्या गर्भात तुमचा भविष्यातला दिवा असू दे किंवा लक्ष्मी असू दे, तुम्ही आज एवढं मला माया करायला लागला. आणि त्या दिवशी एक नुसतं मी तांब्यावर पाणी सांभळू, तुम्ही एवढं सगळं माझ्यावर चिडला. एवढं तुम्ही मग रोज बस्तीला जाताय, सकाळी गंध लावताय आणि असं दुटप्पीपणा का वागला? आणि त्याच्यामुळे माझ्या मनात भीती बसली. आणि त्यामुळे मी किती जरी तुम्ही मला चांगलं खायला घातला तर ते माझ्या अंगाला लागणार, कारण माझं मनच समाधान नाही. मग त्या सासऱ्याच्या लक्षात सून आजारी काय कळलं. तो असा थंडाला धरतो आणि सून महिला म्हणतो बसा, तुम्हाला सांग तुम्ही का करू होते सांग. हे जे तुम्ही कारखाना दुधाचा बघायला लागलाय, हे खव्याचा कारखाना बघायला लागलाय, हे बुट्टीच्या मुक्ती बिल्डिंग बघायला लागलाय, हे सगळं काय आमच्या वडिलांनी आम्हाला दिलं नव्हतं. हे तुमच्या पोरांनी आत्ता मिळवलं नाही, तुमच्या नवऱ्यांनी. आमचं पण फार छोटं घर होतं, आम्ही सामान्य कुटुंबाचे नव्हतो. आणि मग आम्ही लहानपणी किंवा तरुणपणामध्ये आमच्या वयामध्ये सायकलीवरनं तिकडं लक्ष्मीनगर, इकडं दामोई, उमरवाड, ह्या आजूबाजूच्या सगळ्या गावातनं सकाळी 5 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत दूध, तूप, दही हे सगळं गोळा करणार. जयशिंगपूरला सायकलनं जाऊन आम्ही घालून प्रत्येकाच्या घराघरात ते वाटणार. आणि असे करून पैसे मिळवून हे सगळं केलं. एक दिवस मी सगळं हे घेऊन जयशिंगपूरला जात असताना वाटत माझी सायकल पंक्चर झाली. चालत जात असताना दुपारचे 12 वाजले होते, उन्हाळ्याचे मे महिना होता. आणि जात असताना मला तहान लागली. एक उमळवाडच्या पुढे गेल्यानंतर एक शेताकडे एक शेतकरी जेवून पाणी पित बसला होता, जेवत होता.
इतकी मला ताण लागली होती. मस्त माझ्याकडे 40 लिटर कॅन दुधाचा कॅन होता, 2-4-5 किलो तूप होतं, सगळं होतं. पण त्याला ताण भागत नाही. मी त्या शेतकऱ्याकडे गेलो आणि तांब्यावर पाणी मागितलो. तो म्हणला तांब्यावर पाणी देतो, त्याच्या बदल्यात मला तांब्यावर तूप द्यायला पाहिजे. काय द्यायला पाहिजे? त्यावेळेला 1 तांब्या पाणी पिण्यासाठी मला 1 तांब्या तूप द्यायची वेळ आली. त्या दिवसापासून 1 थेंब पाणी पडलं तरी मला 1 थेंब तूप पडल्यावर, 1 मापभर पाणी सांडलं तर 1 मापभर तूप सांडल्यावर असं मला वाटतंय. आणि मला तुम्ही ते तांब्यावर पाणी सांडला, तिथं मला तूप सांडल्यागत वाटलं. कारण 1 तांब्या पाण्याची किंमत मला माहिती आहे, कारण मी गरिबीतनं आणि परिस्थितीतनं ओरडलोय. तुम्हाला त्याचा अनुभव नसेल, पण सुनबाई माझ्या मनात तुमच्याबद्दल असा द्वेष नव्हता. तुम्हाला राग आला असला तर मला माफ करा म्हणून त्या कोठीचा सासरा, कोणाच्या घरातला? उपाड्यांच्या घरातला तो सासरा हात जोडून सोडून उभा राहिला. तुम्ही काही गैरसमज करू नका. त्या दिवशी त्या सुनेला हे जे साम्राज्य, हे उद्योग, हे सुख, संपन्नता, ही बिल्डिंग, हे जे काही मी आज सुख भोगायला लागलोय माझ्या नवऱ्याच्या नावावर आणि जीवावर, हे सुख, हे वैभव निर्माण करत असताना माझ्या सासऱ्यांना, माझ्या पूर्वजांना किती कष्ट भोगले, किती त्रास भोगले, किती काय केले याची जाणीव तिला झाली. आणि ती म्हणली नाही सासरे बुवा, माझाच तुमच्याबद्दल गैरसमज झाला, मला माफ करा. म्हटल्याने खाली बसून पाया पडली आणि सून लगेच ठणठणीत झाली. आज तुम्हाला तुमच्या घरात सासू सासऱ्यांच्या बद्दल हेच वाटतं. तुम्हाला तुमच्या घरात मुलांना, मुलींना, आई वडिलांच्या बद्दल हेच वाटतं. माझ्यासारख्या 1-2 दिवस 4 महिने येणाऱ्या साधूला हेच वाटते की काय कोथीला कमी, कोथीला काय कमी, 500-700 घर आहेत, एवढं सगळं आहे, आणि काय मला चातुर्मास आणले आणि 1-2 लाख रुपये खर्चायला काय बिघडते आम्हाला, असं वाटते आम्हाला. पण त्या साधूला कोथीच्या कमी तिकडे असलेले 2-4 लाख रुपये दिसा लागले. पण ते 2-4 लाख गोळा करत असताना किती वेळा श्रावकांच्या घराकडे जायचं, किती वेळा ते समजावून सांगायचं. हे अभिषेक मधला शांतीदाराचा 10 रुपये, 100 रुपये, 50 रुपये, 200 रुपये, असं हे थेंबी थेंबी तळे साठलेले पैसे. हे काय असं कुठल्या एका शेठजीने आपण 5-50 लाख रुपये घ्या म्हटलं नाही. शे आम्हाला थेंबी थेंबी अभिषेकचं रोज 100-100 रुपये करून रोज 10-20 लोक दान देतात. त्या 10-20 लोकांच्या 1000-2000तून हे पैसे गोळा झाले आणि ह्या पैशातून काटकसर करून हे सगळे मंदिर पण चालू लागले, मंदिर बांधायला लागले. तिथे एक गोष्ट कुठं महाराजांच्याकडे गेलं, काय गेलं, स्वतः कमिटीचे पैसे घालून काय या गोष्टी आम्हाला दिसत नाही. आम्हाला नुसतं काय दिसतंय, कमिटीकडे पैसे. चातुर्मासात 20 लाख रुपये गोळा झाले, सवाला दिवशी 18-19 लाख रुपये गोळा झाले. पण त्याच्या अगोदर तिथे 5-6 लाख रुपये खर्चले. या सगळ्या गोष्टी आम्हाला, मी या सगळ्या व्यवहारात असतोय म्हणताना मला 1 रुपये खर्च म्हणायचं माझ्या अंगावर काटे येत. मला परवा किती जण म्हणले महाराज 20 लाख गोळा झाले, बैल एका शेतात उत्तर घाल्या 7-8 लाखाचं मंडप सगळं करूया, काय घालून करायचं. तिथं बघा 10 लाखाचं मंडप आहे, तिथं बघा 15 लाखाचं मंडप आहे. असू दे, मला कोथीवाल्यांना कापडाचं मंडप घालून मला 4 महिने काढायचं नाही. मला कोथीवाल्यांच्या हृदयात धर्माचं मंडप घालून 4 महिन्यासाठी 10-12 लाख रुपये मला खर्च होतो. आमचं कसं असेल तसं असेल. पण जसा हॉस्पिटलच्या पूजेमध्ये 1 आणि 1 रुपये वाचवून मला हॉस्पिटल पूर्ण करण्याचं जसा माझा संकल्प होता, तसे या चातुर्मासात अनावश्यक
हे डिजिटल अमुक तमुक या अनावश्यक खर्चातनं मला कोथळीवाल्यांना वाचवायचा. समाधीसाठी सल्लेखनासाठी लागेल तेवढा पैसा खर्चायला लागू दे, पण अनावश्यक पैसा खर्चायचा बंद करून त्यातला 1 आणि 1 रुपया वाचून मी तर कोथळीवाल्यांना 1 रुपये मंदिर बांधायला बाहेरून कुठनं पैसे आणून दिलो नाही. कारण माझ्याकडे कोण शेरचीच नाही. मी गरीब माणूस आहे, मी गरीब सुद्धा. मी 1 रुपये देऊ शकत नाही, तर मी 1 रुपये एक्स्ट्रा खर्चायला सुद्धा लावायचा अधिकार माझा नाही. 1 रुपये कोथळीवाल्यांचं वाचवणं म्हणजेच आम्ही 1 रुपये तिथं मदत करण्यासारखं आहे असा मी विचार करतो आणि मग तिथं आम्ही शांत असतो. हे तुम्ही श्रावकांनी सुद्धा समजलं पाहिजे, हे श्राविकांनी सुद्धा समजलं पाहिजे. म्हणून आपल्याला वडीलधाऱ्या लोकांच्या थोडं काटकसरीबद्दल लगेच राग येतोय, वाईट वाटतंय, सगळं वाटतंय, पण त्याच्या मागे त्यांची फार मोठी भावना आहे, कष्ट आहे, समर्पण आहे. हे दिसतंय की असं कुठलं जादू करून येत नाही. या सगळ्या गोष्टी आपण समजून, म्हणून इथं संवेग, अनुकंपा नुसता भाव असून चालणार नाही. अनुकंपा आहे तुमच्याकडे सगळ्या जीवनाच्या बद्दल. म्हणून तुम्ही रात्री भोजन त्याग करताना तुमच्या भावना आहे जीवांची उसळ दे, पाणी गाळून वापरताना. म्हणून मगाशी अनर्थ दंडावरनं ही चर्चा मी सांगत होतो. आणि काट कसं कराल तर लोक काय म्हणतील, काट कसं केलं लोक काय म्हणायचे म्हणू दे. चांगलं केलं तरी तरुण मुलांनो लोक नावं ठेवतात, वाईट वागलं तरी नावं ठेवतात. फक्त आपलं चांगलं कशामुळे होणार आहे याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. म्हणून ब्रह्मचार्यांनी, व्रती लोकांनी, सगळ्यांनी आपला कमीत कमी खर्च असावा, आपलं कमीत कमी पाणी वापरावं, आपण कमीत कमी विनाकारण चालणं फिरणं, कारण 1 पाऊल एक्स्ट्रा चालणं याच्यामध्ये सुद्धा हिंसेचा, अनर्थदंडाचा दोष लागतो. पण आमच्यातल्या पण कमी पोरासनी वाटते कमिटी पैसे देत नाही, कमिटी असं करत नाही, कमिटी करत. तुमच्या तरुणपणाच्या ठिकाणी तुम्ही 100% बरोबर जरी असला तरी लक्षात ठेवा पैशाचा खेळ फार वाईट आहे. गोळा केलेले पैसे घालवायला 1 मिनिट लागत नाही. घर बांधायला 2-2, 3-3 वर्ष लागतात. ते घर बांधायचे पैसे गोळा करायला 20-20 वर्ष कष्ट करावं लागतात. पाडायला 2 दिवसात पाडून नष्ट होत आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट करत असताना विनाकारण समाजामध्ये अनर्थदंड होईल असं कुठलंही काम करायचं नसतंय. त्यालाच प्रश्न, संवेग, अनुकंपा, आम्हाला धर्माबद्दलचं सगळ्या गोष्टी पाहिजे. आणि मग इथं आस्तिक एक गुण सांगितलं. कुठला गुण सांगितला? ऐकायला का झोपायला आहे, खुर्चीवरती येऊन आपल्या निवांत द्यायचं होतं. काय बिघडलं? आंबली, नुच्चा, मजगी, कडक भरोला, काय सांगतो तुम्ही? आंबली, नुच्च, मजगी. आस्तिक्य गुण. आस्तिक्य गुण आहे ते आस्था पाहिजे आमची. काय आस्था पाहिजे आमची? आस्था काय पाहिजे? कुठलाही जीव सम्यक दृष्टी असू दे, मिथ्या दृष्टी असू दे, महामुनिराज असू दे, सामान्य मुनिराज असू दे, श्रावक असू दे, त्यांच्या कर्माच्या, पुण्यकर्माचा उदय असेल तर ते चांगलं करायला लागले. अशुभ कर्माचा, पाप कर्माचा उदय असेल तर ते चुकीचं करायला लागले. आज जो समोरचा चुकीचा व्यक्ती दिसतोय, आज जो समोरचा चांगला व्यक्ती दिसतोय, त्याला 2च कारण आहे. एक सगळ्यात पहिलं कारण आहे अंतरंगातील पुण्यकर्माचा उदय किंवा पाप कर्माचा उदय. आणि दुसरं कारण पुरुषार्थहीनता आणि पुरुषार्थ प्रबलता. तुम्हाला चांगल्या चांगल्यांना महाराजांच्याकडे आहारला यायला कंटाळा आला आणि आता कारण सांगताय तुम्ही जोडी मागताय, म्हणताना येत नाही. मी एकटा जोडी मागतोय, बाकीची महाराज नाही, बाकीची माताजी नाही.
मी एकटाच घर सोडले आणि त्यांनी खिशात घर घेऊन आले. सगळेजण घर त्याग केले, सगळ्यांचे संस्कार तेच आहे. मी जरा जास्त बोलतोय म्हणून शहाणा वाटतोय, पण न बोलता शहाणे म्हणजे शहाणे खरं बोलत नाही असं म्हणायचं. त्याला वेळच मिळतो. तुम्ही असं शब्दाचा गैरअर्थ करता. जी आमचं सरळ सागर महाराजांच्याकडे पण ज्ञान आहे, वीर सागर महाराजांच्याकडे पण ज्ञान आहे. सरळ सागरांच्याकडे ज्ञान नसतं तर एवढं चांगलं भगवंतांचं मूर्ती शास्त्रोक्त काढलं असतं का? वीर सागरांच्याकडे ज्ञान नसतं तर एवढं चांगलं क्षेत्र निर्माण केलं नसतं का? असंही शाणीच आहे. मी आपल्या खेड्यात गांभीर्य जन्मलेला व्यक्ती, तुम्ही त्या शब्दाचं गेलं, ती शाणीच आहे, ज्ञानीच आहे, पण सगळं मलाच बोलायची हौस आहे. त्यामुळे त्यांना बोलायला मिळत नाही म्हणून तुम्हाला वाटतंय त्यांना ज्ञान नाही म्हणून बोलत असतील, पण माझ्यापेक्षा शाणी म्हणून न बोलता शाणी अर्थ तसं म्हणून शाणे खरं बोलत नाही असं म्हणायचं. त्याला आमची बेबूते बघा, हात कापत असं आपाप शेंगदाणं घातलेलं भडण घेऊन ती डब्यातनं आली, घरातनं माझ्यापर्यंत येऊपर्यंत आपाप शेंगदाणं खाली आणलं यापर्यंत. तिथं आल्यावर कधी खाली परत खाली वाटायचं, शेंगदाण्याने या मिसळून घ्यायचं. पण अशी परिस्थिती असताना सुद्धा काल खवाट्यांच्या घरापर्यंत आज त्या पोलीस बाईच्या घरापर्यंत ती चढ चढत आली. भावना पुरुषार्थ. जी लोक सुखी आहेत त्या सुखाला कारणीभूत दोनच आहे. एक तर पुण्य प्रभाव, पुण्यकर्माचा उदय आहे, नसेल तर पुरुषार्थची दूरता, दूरतेपूर्वक पुरुषार्थ म्हणून ती सुखी आहे. जी लोक दुःखी आहेत त्यांचं म्हणे दोनच कारण आहे. एक तर पाप कर्माचा उदय, नसेल तर पुरुषार्थ ही पुरुषार्थ करत नाही ती म्हणून ते दुःखी आहे. हे असतं आपले असले पाहिजे. आणि मग समोरच्यांना आपण नावं ठेवण्यापेक्षा, समोरच्यांना त्रास देण्यापेक्षा, तुमचे नवरे येत नाही खरं मी एकदा तर नाव ठेवलं काय, मी कायम सांगतो प्रयत्न करा. भगवान के घर में देर है अंधेर नहीं. कधी ना कधी तुमच्या पुण्याचा उदय होईल. अहो नुसता पाणी वळताना कासरा घासून घासून दगडाला चीर पडू शकते, तर तुमचा नवरा दगडापेक्षा घट्ट नाही याचा विश्वास तुम्हाला नसला तरी मला आहे. कारण तू कुठेही जन्मलाय, धार्मिक गावात काय तो खायला प्यायला नसावा खरं कोथी जनावर असावं. आहे चांगले, त्यांच्या मनात भीती आहे, त्यांच्या मनात लाज आहे. तुम्ही प्रयत्न करा. प्रयत्न करून पण नाही आले तर तुम्हाला पुण्य तर लागलं. पण आम्ही लगेच म्हणायचं नाही त्यांनी येत नाही असं नाही, आणि म्हणून तुम्ही यायचं बंद करायचं नाही. पुरुषार्थ हा अस्तित्व गुण आमचा पाहिजे, आणि तो असला तरच आम्ही संवेग दृष्टी आहे. संवेग ऐकायला लागलं काय? दुःखमेळम, संवेग, प्रशम आणि अनुकंपा हे तीन गुण मिथ्या दृष्टीमध्ये सुद्धा असू शकतात. हे तीन गुण मिथ्या दृष्टीमध्ये सुद्धा असू शकतात, पण अस्तित्व हा गुण फक्त सम्यक दृष्टीमध्येच असू शकतो. म्हणून या ठिकाणी आचार्यांनी ते सांगितलं, खाली सांगितलं की सम्यक दृष्टी जीव आचार्यांच्या द्वारे उपदिष्ट म्हणजे सांगितलेलं लिहिलेल्या प्रवचनाचं श्रद्धान करतो, परंतु स्वयं के अज्ञानवश. स्वयं के अज्ञानवश म्हणजे अज्ञानाच्या वशीभूत जाऊन तो जीव स्वतःच्या मनात, म्हणजे थोडं इथं अहम, थोडं अहम भाव येतो. काय तो अहम भाव प्रत्येक कर्म त्याचा त्याग होत नाही. म्हणून अहम भाव किंवा अज्ञानवशामध्ये गुरूंनी दिलेल्या उपदेशाचा
इथं विपरीत अर्थ, विपरीतचा अर्थ मिथ्यात्व घ्यायचं नाही. विपरीतचा अर्थ त्याच्याकडे तो दुर्लक्ष करतो, त्याला गांभीर्याने घेत नाही. आणि म्हणून तो गांभीर्याने घेतला असला तरी त्याची श्रद्धा असते, तरी सुद्धा तो काय असतो, सम्यक दृष्टी असतो. परंतु ज्या वेळेला स्वतःच्या अज्ञानानं तो जोपर्यंत त्याचा अर्थ वेगळा काढावा तोपर्यंत, जसं आम्ही तुम्हाला आता शब्द सांगितलो की वीतराग भगवंतांचीच पूजा करायची असते, त्याला सम्यक दर्शन असं म्हणतात. हे तुम्ही मनानं म्हणला काय महाराज असं सांगणार काय होते त्याला? हे बघा, शासन देवी देवता भगवंतांची सेवा यांनी केली, ह्यांचं पाय पडलं तर काय बिघडत आहे, ह्यांची पूजा केलं तर काय बिघडत आहे? काही नाही. तरी पण तुम्ही सम्यक दृष्टी. पण ज्या वेळेला मी तुम्हाला आचार्य समंतभद्र महाराजजी रत्नकंडक श्रावकाचार्य ग्रंथामध्ये 3 नंबर 4 नंबरच्या गाथेमध्ये ती गाथा तुम्हाला वाचून दाखवलो आणि त्या गाथेचे संस्कृतचा अर्थ विश्लेषण पूर्वक करून सांगितलो आणि ते पूर्व आचार्यांनी सांगितलेलं सूत्र तुमच्याकडे मांडून सांगितलो. इथं बघा, आचार्यांनी रत्नकंडक श्रावकाचार्यामध्ये लिहिलंय, 18 दोषांनी रहित वीतराग सर्वज्ञ हितोपदेशी हेच खरे देव असतात, अन्य देव खरे नसतात. हे दाखवलं, सूत्र दाखवलं. तरी पण तुम्ही नाही आमचंच खरं म्हटलं तर त्या क्षणापासून तुम्ही मिथ्या दृष्टी, स्वतःच्या अज्ञानवश श्रद्धा चुकीची केला तर तुम्ही मिथ्या दृष्टी नाही. पण सूत्र, गाथा, अर्थ सगळं तुम्हाला दाखवलं तरी पण तुम्ही नाही माझंच खरं म्हटलं तर काय झालं? ते काय ऐकत नाही. हे नुसतं देवशास्त्र गुरुबद्दल घ्यायचं नाही, हे महाराजांना जेवण घेऊन जाताना पण, आहार घेऊन जाताना पण याचा विचार करायचा. आचार्यांनी शास्त्रात काय सांगितलं? एका गल्लीत एका बाजूची 7 घरं वळीनं चौक असतील तरच तिथं साधूंना आहार घेऊन, म्हणजे तुमच्यात नाही महाराज आले तर आहार घेऊन जायचं. कशात? प्लॅस्टिक पिशवी, बास्केट मध्ये, शुद्ध बास्केट आहे नाही. अरे सरकार सुद्धा प्लॅस्टिकला अशुद्ध म्हणून बंदी घालायला लागले. सरकार, जे सरकार कत्तलखान्याला परमिशन देते, जे सगळ्या गोष्टी करते, त्या सरकारला सुद्धा या प्लॅस्टिक पदार्थ, प्लॅस्टिक पिशवीतले वस्तू, प्लॅस्टिक पदार्थ अभक्ष्य आहेत म्हणून ते सरकार प्लॅस्टिक वस्तूंना त्याग करावे, प्लॅस्टिक पिशव्यांना बंदी घालायला लागले. आणि आम्ही संपूर्ण विश्वामध्ये शुद्ध धर्म सांगणारा आणि शुद्ध विचार मांडणारा जैन धर्मातली लोक आम्ही प्लॅस्टिक पिशवीत सवळं घालून आणलो, प्लॅस्टिक पिशवीत जेवण आहार घालून आणलो, वस्तू आणून घालवलो. तसंच महाराजांच्याकडे घेऊन चाललो. त्या प्लॅस्टिक मोबाईलचे कवर्स, जे मोबाईल बाथरूम मध्ये, इलेक्ट्रिक मध्ये, सुतकाच्या घरात, कुठं पण, गाडीत, रेल्वे, बसमध्ये सगळीकडे घेऊन फिरायला लागलोय. शुद्ध अशुद्ध सगळ्या ठिकाणी, दवाखाना सगळीकडे घेऊन फिरायला लागलोय. तोच मोबाईल नुसता अंगावर सवयीचे कपडे घातलो की तोच मोबाईल घेऊन आम्ही चौक्यात चाललोय. त्याच मोबाईलच्या हाताने आम्ही महाराजांना आहार द्यायला लागलोय सगळं. आणि ते आजकाल साधूंना सुद्धा चांगले वाटायला लागले. साधू लोक त्याला परमिशन द्यायला लागले. आणि मग कुठं तर जरा इकडे टच सोळं गेलं, जरा टच झाली की सवळ गेलं. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला वाईट वाटू दे,
पण लक्षात ठेवा, लोखंडाचं शस्त्र तयार करायचं असेल तर तापल्याशिवाय होणार. तुम्हाला राग आला तर उद्या कोणाला ऐकणार आहे? तुम्ही गैरसमज करून घेतला तर घ्या. महाराजजी आम्हाला बोलायला आमच्या गुरुना, मी तुम्हालाही बोलावलं नाही, मी बोलणार. मी व्यक्ती विशेषावर द्वेष पण करत नाही, व्यक्ती विशेषावर प्रेम पण करत नाही. मी व्यवस्थेवर प्रेम करतो आणि अव्यवस्थेला, चुकीच्या व्यवस्थेचा मी तिरस्कार करतो. हे पण अस्तित्व पाहिजे की नुसतं देवशास्त्र गुरूंचं सूत्र सांगितल्यावर श्रद्धा ठेवणार आणि नाही, हे पण सूत्रच आहे आचार्यांचं शुद्धीचं. आहार कसला असला पाहिजे? प्रासूक श्रावकांना, साधूंना, प्रतिमाधारींना प्रासूक अन्नाशिवाय चालत नाही. प्रतिमाधारींना गरम दूध आणि गरम पाणी, हे फळ वगैरे संस्कार केल्याशिवाय चालत नाही. आम्ही भगवंतांना थंड पाण्याचा कसा अभिषेक करला पडतो, भगवंतांना थंड दुधाचा अभिषेक करला पडतो. मग प्रासूकचा अर्थ काय? नुसतं घालणं. घालणं हा प्रासूकचा अर्थ होत नाही, त्याला अचित्त करणं हा प्रासूकचा अर्थ आहे. म्हणून सचित्त त्याग प्रतिमा कितवी आहे? सचित्त त्याग प्रतिमा 7वी काय? 5वी. हा, मला जर 7वी ऐकवलं, कानाला ऐकू इथे. हा, 5वी. 5व्या प्रतिमेपासून पुढं श्रावकाला हे थंड काय करायचं नाही. मग भगवंताला कसं चालतंय हे दाखवून आमची परंपरा. जसं हे दाखवल्यावर ती परंपरा न सोडणारी लोकांना आम्ही अज्ञानी म्हणायला लागलो, मिथ्या दृष्टी म्हणायला लागलो, तसं आपल्या पण काही चुका आहेत. ती शास्त्र सूत्र वाचून, गाथा वाचून ऐकल्यानंतर आम्ही आमचा हट्टा जर सोडत नसेल, आम्ही तो स्वीकारत नसेल आणि आम्ही असंच 1-2 किलोमीटर चालत नेलं तर ते ठीक तर होतं. म्हणजे निदान या गल्लीतनं त्या गल्लीत त्या परातीत ताटलीत घालून त्याच्यावर कापड झाकून तुम्ही नेत होता इथपर्यंत ठीक होतं. आता तेवढं पण वचन यायला तुम्हाला बास्केट लागायला लागलं, तेवढं पण यायला तुम्हाला कॅरी बॅग लागायला लागली. मी म्हणतो पोतीतल्या पोतीत ठीक आहे, पण आता पोतीतनं जयसिंगपूरला चला, जयसिंगपूरनं पोती यायला लागलं, हितनं सांगलीला चला, सांगलीतनं हित यायला लागलं. काय राहिलं धर्म? काय राहिली शुद्धी? काही शुद्धी राहत नाही. सत्य धर्म शिकवणं आमचं कर्तव्य. माझ्या सुद्धा चुका भरपूर असू शकतात, पण माझी चूक समोर येईल म्हणून जिनवानी शिकवताना कॉम्प्रोमाइज करायचं नाही. पण ज्या दिवशी सूत्र, गाथा, पूर्वाचार्यांचे सगळे प्रमाण दाखवल्यानंतर सुद्धा आम्ही त्याला न मानता माझंच खरं म्हणून जेव्हा मी रेटायला चालू करेल, त्यावेळेला आम्हाला त्याच क्षणाला मिथ्यात्वाचा उदय चालू होतो. कारण जिनेंद्र भगवंतांच्या दिलेल्या धर्मोपदेशावर आमचं श्रद्धा नाही, विश्वास नाही. आम्हाला आमची परंपरा, 13 पंथीची असू दे किंवा 20 पंथीची असू दे, आमची परंपरा श्रेष्ठ वाटत लागली. परंपरा कोणी तर निर्माण करतंय, पण आगम हे पूर्व आचार्यांनी भगवंतांच्या मुखातल्या आलेल्या वाणीचा आधार घेऊन शास्त्र लिहिलेले आहेत. म्हणून शास्त्र, आगम हे प्रमाणित माना. एखाद्या व्यक्तीच्या 200-400 वर्षातल्या कुठल्या तर परंपरेला आम्ही स्वीकारून चालणार नाही. ते आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ असतं. परंपरा लोकांना भावनिक करते. आपलं ते बाळ दुसऱ्याचं काढतं. ही जी आईला, वडिलांना आपली मुलं चुकीची जरी असली तर आपलं ते बाळच वाटतं. तसं आपले विचार, आपले परंपरा आपल्याला चांगले वाटत असतात, पण सत्य परंपरा कोणती आहे, सत्य भाव कोणते, सत्य विचार कोणते, आगमोक्त काय, जे करणार आहे त्याच्यामुळे भगवंतांचा अभिनय होणार आहे का, जे करायला लागलं त्याच्यामुळे गुरूंचा अभिनय होणार आहे का, भगवंतांच्या शुद्धीमध्ये कुठं धक्का लागणार आहे का. भगवंत मोक्षाला गेले
त्यांना शुद्ध आणि अशुद्धतेचा काही फरक नाही, पण आमच्या परिणामाने आमच्या पुण्यामध्ये कुठं अंतर येईल? आम्हाला काय तुम्ही मन वचन काय वचन, मन शुद्धी वचन शुद्धी काय शुद्धी म्हटला विषय सांग. आमच्या डोळ्याला दिसत नाही, आम्ही काय तुमच्या घरातून बसणार नाही. ते कुठले तरी एक महाराज होते जुने, ते चौकटीत येऊन बसायचे आणि स्वयंपाक चौकाला लावायचे त्यांच्या डोळ्यापुढंच. मग तिथं विहिरीवरच पाणी गाळायला महाराजांच्या संघातले साधू चौकीवाले कोण कोण आहेत? कोत्री आम्ही साधू चौकाला बोलणार. बरोबर 6 वाजता मंदिरापाशी यायचं. मग ते गाडीतनं त्या संघातले ब्रह्मचारी किंवा काही लोक घेऊन विहिरीवर जायचं आणि विहिरीवर जायचं आणि ते पाणी आम्हीच गाळून द्यायचं. मग ते लोक म्हणाले स्वयंपाक प्रकार तुम्ही शिकवायचं काम आमचं आहे. आता प्रत्येकाच्या घरात जाऊन ते करा लागल्या काय ते करा शेज काम आम्हीच घ्यायला लागलो. मग आम्ही आमचं ऊर उसवर नाही. आम्ही तुम्हाला सांगितलं बोरिंगचं पाणी ज्या दिवशी वापरलेलं कळत त्या दिवशी आम्ही प्रायश्चित्त घेणार. एकदा कसलं प्रायश्चित्त घेतलं बघूया तर करा वापरा. आम्हाला शंका येणार नाही. आम्हाला जोपर्यंत त्याचं प्रूफ येणार नाही तोपर्यंत तुमच्यावर आमची 100% विश्वास आहे. मन शुद्धी वचन शुद्धी काय शुद्धी. तुम्ही तोटी बोललाय शुद्धी बोललाय तुमचं पाप तुमच्या. ज्या दिवशी मला कळेल त्याचा प्रूफ होईल त्या दिवसानंतर पण मी तुमच्या शुद्धीकडे बघून दुर्लक्ष करून गप्पा हार घ्यायला लागलो तर त्या दिवशी मी सुद्धा शिथिलाचार्य. त्या दिवशी मी माझं प्रायश्चित्त घेईन. सांगायचं काम आमचं आहे. तुमच्याकडे करून घ्यायची जबाबदारी आमची, पण आम्ही आज करूनच घेत बसलो सगळे गोष्टी. म्हणून तुमच्या वैयक्तिक अज्ञानानं तुम्ही गैरअर्थ काढला तरी तुम्ही सम्यक दृष्टी. पण आचार्यांनी शास्त्राचं प्रमाण, सूत्राचं प्रमाण, गाथेचं प्रमाण, संस्कृत मध्ये असलेलं विभक्ती ते सगळं लावून तुम्हाला प्रमाण दिल्यानंतर, पटवून दिल्यानंतर पण त्याच्यावर तुम्ही जर श्रद्धा न करता माझंच खरं म्हटलं तर अतिशाना त्याचा बैल. बघा मग रिकाम्या बैलाला काय म्हणते? देश विढत गुणस्था किसे कहते हैं, अप्रत्याख्यानावरण कषाय के अनुदय से, जहां इस जीव के हिंसा आदि 5 पापों के एक देश त्याग रूप परिणाम होते हैं उसे देश विरत गुणस्थान कहते हैं. इस गुणस्थान में 10 हिंसा की अपेक्षा विरत रूप भाव और स्थावर हिंसा का त्याग न होने से अविरत रूप भाव पाए जाते. इस गुणस्थान को विरता विरत अथवा संयमा संयम भी कहते हैं. अप्रत्याख्यानावरण कषायाचा अनुदय असतो म्हणजे उदय असतो आणि प्रत्याख्यानावरण कषायाचा उदय असतो. अशामध्ये जीवांची हिंसा आदीच्या 5 पापांच्या मध्ये एक देशरूप त्यागरूप परिणाम असतात. आता तुम्ही प्रतिमाधारी लोक जास्त आहात, लक्ष देऊ नका. तुम्ही नुसता पाणी गाळून वापरात प्यायला लागला तर चालणार नाही. तुमच्या अंघोळीच्या पाण्यापासून तुमच्या हात पाय धुण्याच्या पाण्यापर्यंत. आणि म्हणून प्रतिमाधारी व्यक्तींनी जे सत्य ते सांगायला ऐकायचं नाही, ऐकायचं तुमचं. प्रतिमाधारी व्यक्तींनी ही जी समाजाची पाय धुण्याची व्यवस्था असते त्याच्यावर विश्वास ठेवायचा नसतो. तुम्ही मंदिराकडे येताना तुमचं छोटं कमंडलू किटली तुम्ही तयार करून
तुम्ही जे पाणी पावसाचं, जे पाणी विहिरीचं तुम्ही चौक्यासाठी वापरता, तेच पाणी तुम्ही छोट्याशा किटलीमध्ये घेऊन येऊन मंदिरात येताना, पाय धुवत असताना, किमान मंदिर धर्म कार्य करत असताना तुम्ही तेच करायचे. म्हणून तुम्हाला प्रतिक्रमण का करायचं आहे की प्रतिमाधारी लोकांनी त्रस जीवांच्या हिंसेचा त्याग केलाय. कुठल्या जीवांचा? त्रस जीवांच्या हिंसेचा त्याग आहे. तुमच्या स्थावर काही जीवाच्या हिंसेचा त्याग नाही. पण जिथं जिथे बाथरूम वापरले जातात, तुम्ही गरम गरम पाणी, ब्रह्मचारी प्रतिमाधारी लोकांनी तर सोलरचं पाणी आंघोळीला वापरायचंच नसतं. चल लागलं. कारण तुम्ही पाणी तर गाळून घ्या लागला, पण ते वरच मेलेली जीव आहे. त्या टँक मध्ये ते येताना सोलरच्या टँक मध्ये बिनगाळलेलं पाणी असते त्याच्यात, आणि त्याच्यात त्या सोलरच्या उष्णतेनं किंवा त्यानं त्याच्यात त्या जीवांची हिंसा झालेली असते. तुम्हाला लयच गरम पाण्यानं आंघोळ करायचं हौस असलं, आमच्या श्रीपादबाईसारखे एक ते हे ठेवायचं, काय हिटर आणि पाणी गाळून घ्यायचं आणि मग त्याच्यात हिटर सोडायचं आणि खटका बंद करून तापलेल्या बघायचं. आणि खटका चालू असताना तापलेल्या बघचीला सगळाच खटका बंद होईल कायमचा. जीव हिंसेच्या त्यागाच्या भावना असल्यामुळं संलेखना होईल तिथं समाधीपूर्वक नाही चाल. सगळं असं विवेकपूर्वक करायचं. तुम्हाला फक्त खायला प्यायला, शुद्ध खाल्ला शुद्ध पिला, प्रतिमा झाली, कपड्याचा विवेक नाही, कशाचा विनय नाही, विवेक नाही चालत. लॅट्रिन बाथरूम मधलं जे तुम्ही मल मूत्र विसर्जन करता, तिथंच ते कॉक सोडताय, त्यात कसलं नवीन भांडं आलं त्याच्यात तिथं कॉक सोडलं की ते पाणी त्या भांड्यात स्वच्छ व्हायला जाते. ते सगळं गाळलेलं पाणी असते, गाळलेलं पाणी असते. आणि मग ते गाळलेलं पाणी नसतंय, मग तुम्हाला तिथं त्रास काही जीवाची हिंसा झाली नाही, त्रस काही जीवाची हिंसा झाली नाही. एक पाण्याच्या ठेमामध्ये 36,000 400 का 700 450 हे विज्ञान सांगते. जैन धर्म जीव आहेत म्हणून, असंख्य अनंत जीव आहेत म्हणून सांगते. मग तरी आम्ही कसं काय प्रतिमेचं पालन केलं? अनावश्यक तर आम्ही टाळलंच पाहिजे. म्हणून प्रतिमा घेतल्यानंतर शुद्धीला बाहेरच जायला पाहिजे. शास्त्राप्रमाणे शुद्धीला बाहेरच जायला पाहिजे. म्हणून पूर्वी लोक प्रतिमा घेताना 100दा विचार करत होते. इथे 4 दिवसाच्या आतलं पीठ खाल्लं आणि दूध खाल्लं आणि हे खाल्लं झालं प्रतिमा झाली, घ्या शुद्ध, असं नाही चालत. म्हणजे मी कुणाची निंदा करत नाही, टीका करत नाही, पण शास्त्र आगम. मग रोज उठून आम्ही त्या बाथरूम मध्ये जाऊन 10-20 लिटर पाणी असंच बिन गाळता वापरायला लागलोय असं. आणि ते बिनछानी काय म्हणतात तुम्ही काय करत, जीवाणू सोडताना पाणी गाळला, ते परत असंच कापड घ्यायचं आणि गाळलेल्या ह्याच्यातनं ते पाणी सोडायचं. ही जीवाणू सोडायची पद्धत आहे. हे शिकवताना काय सांगतात, एक अगाळलेलं थेंब पाण्याचं, एक थेंब अगाळलेल्या पाण्याचं त्या जर जमिनीवर पडून त्यातले जीव मेले तर गाव जाळलेल्याचं पाप लागतं. असं आम्ही ते पाणी आहाराबाबतीत वापरताना तेवढंच. आणि तर लॅट्रिन मध्ये आज ब्रह्मचारिणी प्रतिमाधारी सगळी लोक लॅट्रिन मध्ये 5-10 लिटर पाणी सोडायला लागले. आमचा संघ असू दे, कुठलाही संघ असू दे, मी दुसऱ्यांच्या संघात असं होते आणि आमच्या संघातले दुसऱ्याला तांदळासारखे स्वच्छ आहेत मी सांगणे. मी फक्त व्यवस्था सांगतो. व्यवस्था काय, तरच काही जीवाच्या हिंसाचा त्याग सांगितलाय की नाही? तुम्ही म्हणला की नाही
तरच काही जीवाच्या हिंसेचा आमचा त्याग आहे. मग आम्ही करतोय काय ते? हे पण शिकवलं पाहिजे. आणि हे सगळं पालन करणं घरात शक्य नाही, ठीक आहे, आम्हाला पण मान्य, पण किमान कमी तर वापर करायला पाहिजे. कमीत कमी हिंसा होईल याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. प्रतिक्रमण केलं पाहिजे, त्याचं प्रायश्चित्त घेतलं पाहिजे, त्याचा त्याग केला पाहिजे, उदासीन रूपानं ते केलं पाहिजे. एवढ्याच हे एकच माझं वाक्य होतं, पहिल्यापासून आहे आणि आज पण. प्रतिमा घेणं, राहुल भैया, प्रतिमा घेणं म्हणजे दीक्षाचं ट्रेनिंग असल्याकडे. ज्याला दीक्षा घ्यायचा 1-2-4 वर्षामध्ये, ज्याला या प्रपंचातून बाहेर पडायचा 1-2-4 वर्षामध्ये, आश्रम मध्ये जाऊन राहायचा आहे, साधूंच्या संघात जाऊन राहायचा आहे, आणि ज्याला 1-2 वर्षामध्ये दिगंबर मुद्रेचं, आईला चुल्लकांच्या व्रतांचं पालन करायचं आहे, त्याचं ट्रेनिंग अवस्था म्हणजे, प्रशिक्षण अवस्था म्हणजे ह्या प्रतिमेचं पालन आहे. मग ही त्रस्त जीवांची हिंसा होत नाही, पण आज होताना दिसते की. मग आम्ही संकल्प तर केलोय तरच काही जीवाच्या हिंसेचा त्याग. आणि रोज आम्ही अगाळीत पाणी किती वापरायला लागलो, आंघोळीसाठी वापरायला लागलो ते गाळलेलं असत, प्यायसाठी वापरायला लागलो ते गाळलेलं असत, तुम्ही कपडे धुवायला घ्यायला लागलाय ते पण तुम्ही. मी तर आमच्या दीदींना बहिणींना ज्या दिवशी संघात आले तेव्हा सांगितलं. आता मी काय प्रत्येकाच्या खोलीत जाऊन बघू शकत नाही की तुम्ही चावीला लावलेलं जे कापड आहे ते तुमचं काम झाल्यानंतर ते चावीचं कापड काढून त्याला उलट करून त्याच्या जीवाणूंना किमान त्याच्या साठलेल्या पाण्यामध्ये जर सोडला आणि परत ते कापड पिशवी धुवून त्यात वाळत घातला आणि परत तुम्हाला ज्या की बाथरूमचं पाणी वापरायचं तवा घातला, हे सुद्धा थोडं शिथिलतेनं पाणी घालायचं. ते इस्त्रीचं पंकज बाई येते बघा, तुम्ही कितीही बिल्डिंग द्या त्यांना राहायला, ते 3ऱ्या मजल्यावर 2ऱ्या मजल्यावर जिथं सिंटॅक्स आहे तिथं जातात, तिथं पाणी सोडून येतात आणि जीवाणू त्या सिंटॅक्स मध्येच सोडतात आणि मग आपल्याला काय येतो. आमचे सरळ सागर महाराजजी ब्रह्मचारी होते तेव्हा एक प्रतिमा नव्हती त्यांची, पण एक किटली पाण्यामध्ये, हा ते पण लिटर 1.5 लिटर, आता आपण महाग होते 2 लिटरची पुढची घेतली होती, हा 2-3 लिटरची घेतली. 1 लिटर करणारा दिवसात 4-5 पाय पुरत. 2 लिटरच्या किटलीमध्ये त्यांनी सगळं धुवून टाकत होते, त्यांचे विचार शर्ट धुवून टाकत होते. त्यांच्या बॅगेमध्ये कधीही तुम्हाला ब्रह्मचारी असताना 3 विचार शर्ट मिळणार नाही. 3रं सवळं नव्हतं, 2च सवळं, 2च शर्ट, 2च विचार. असं ब्रह्मचारी असताना काटकसर केलेला बाप आहे माणूस. आणि आता 4-5 पेन, लाल पेन पाहिजे, हिरवी पाहिजे, पिवळी पाहिजे, काळी पाहिजे, निळी पाहिजे. आता फौजदार झाल्या, आता हवालदार झालेला की आता काय 4 पोरं भक्त. आता माझ्या मागे परवा फोटो, मी म्हटलं मग भक्त झाला ते पण त्या प्रत्येक गोष्टीचा वापर त्यांनी आगमातल्या एक शब्दासाठी करतात. ते 4 पेन आहे त्याचा दोष नाही, त्या 4 पेनातला एकही शेचा थेंब अनर्थदंडासाठी वापर करत नाही, म्हणून त्यांना कुठलाही दोष लागणार. पेन किती तुमच्या जवळ त्याला महत्व नाही. मी काय होत नाही तर 10 पेन आहेत माझ्याजवळ. सगळ्यात आवडती वस्तू माझी कुठली? पेन. लोक तीच जास्त काय करतात. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, एखादं व्रत घेणं, प्रतिमा धारण करणं, भावनिक होऊन सगळं करणं फार सोपं आहे,
पण त्या गोष्टींना आपण अत्यंत सूक्ष्मतेनं चांगल्या पद्धतीनं निर्दोष पालन करायचं असेल तर आम्ही त्याचा फार शुद्धतेनं सूक्ष्मतेनं विचार केला पाहिजे. इथं लिहिलंय मी ते सांगणार आहोत. इथं काय लिहिलंय? एक देश रूप त्याग रूप परिणाम होते. देश मिळत गुणस्थान देते इस गुणस्थान में त्रस हिंसा की अपेक्षा विरत रूप भाव आहे. त्रस हिंसेच्या अपेक्षेनं विरत रूप भाव आहे आणि स्थावर हिंसेच्या अपेक्षेनं त्यांचा त्याग नाही. म्हणून ते संयम किंवा विरत म्हणतात. आमच्या दीदी म्हणत असतील हे बोलणं फार सोपं आहे. आमच्या प्रतिमाधारी श्राविका म्हणत असतील बोलणं फार सोपं आहे. पण आम्ही पण आचार्य विद्यासागर महाराजांच्या संघातल्या माताजींच्या संघात 4-4-5-5 वर्ष विहार केलो. त्या दीदी लोक संघातल्या माताजींच्या आळस भाव वाटत नव्हता. विज्ञानमती माताजींच्या संघात आता माताजी त्या कुंकुम दीदी म्हणून होती. त्यावेळेला तिचं वय 45च्या आसपास असेल. 45 ही किती सालची? 2003, 4, 5, 6ची गोष्ट सांगायला लागलो. त्यावेळेला त्यांचं वय 45-50 असेल. पण 2-4 म्हाताऱ्या बायकांना का हाताखाली घेऊन त्या दीदी 6 माताजी त्या 4-5 प्रतिमाधारी वृत्ती आणि आमच्यासारखी 4-5 पोरं ड्रायव्हर या सगळ्या 25-26 लोकांचा स्वयंपाक सवड्यात एकटीच करतात. नुसता खालच्यानी भाजी चिरून द्यायचं, भात तांदूळ नीट करून द्यायचं, सगळं एकटी सगळं. तुम्हाला सांगितलं तर पटणार नाही. शास्त्र माझ्या पुढे आहे. मी भगवंतांच्या मंदिरात आहे आणि तुम्ही कोणाला पण अजून पण जाऊन विचार. आदल्या दिवशी वस्तीला जात नव्हत्या आमच्या दीदी 2, बायका 5 जण, पाणी आणून द्यायला 3 जण, 2 जण, नारळ पाणी करून द्यायला 1 जण, 10 जण असतात पुढं. आदल्या दिवशी रात्री जात्या तरी महाराज आल्यावर अर्धा-पाऊण तासानं चौकीचं पाठी. त्या दीदी माताजींच्या कशी झोपणार? दुसरी गाडी नाही चटईला ते हाय त्याच चौक्याच्या गाडीवर चटई बॅगा माताजींच्या. माताजी बहीर पडल्यावरती बॅग भरायचं आणि माताजी चालायला चालू झालं त्यांची गाडी पुढं. मग ही जागेची व्यवस्था हीच बघायचं आणि तिथं जाऊन एवढ्या सगळ्यांचा स्वयंपाक करायचा. माताजी आल्या की पाय बी थोडं शेकायला गरम पाणी बिनी आमच्यासाठी पोरणी दिली. सगळं झालं की 10ला म्हणजे चौकात तयार. सगळ्यांना आहार करायचं. माताजींचा आहार, त्या आज्या लोकांचा आहार, आम्हाला सगळ्यांना पॅन्ट शर्टवर आम्ही असणार बाजूला बसून सगळं वर्ण आहार घालणार. 7 प्रतिमा होते तिच्या. किती? जे शिल्लक राहील ते सगळं खायचं आणि परत 3-3:15 स्वाध्यायाला तयार. फार आम्ही बघितलं. तिला बघून आम्हाला एकदा आमच्या पुरुषत्वाचा लाज वाटतो. करायचं आणि आपल्या व्रतांना पालन करायचं म्हटल्यावर आम्हाला असू दे तुम्हाला असू दे पुरुषार्थ जर आमच्याकडे पक्का असेल, श्रद्धान जर पक्का असेल, आम्ही जर धाडस केलं, आम्ही ते करायचंच म्हणलो तर आम्ही सगळं काही करू शकतो. आणि ते आम्ही बघितले. त्या दीदी पाणी सुद्धा गाळून कशा घेत होते ते आम्ही बघितले. त्याचे जीवाणू कसं सोडणार ते आम्ही बघितले. एकदा विहारात फक्त आम्ही 5 जणच होतो. एकटा ड्रायव्हिंगला गाडी आणायला गेला. 6 माताजींच्यावर आम्ही 2-2 कमंडल घेऊन 3 जण गेलो. एकटाच मुलगा राहिला. त्याला पण एक दिवस आजारी पडला. मला पटणार नाही. 40-45 फुटावरनं खाली पाणी असताना विहिरीतनं त्या दीदींनी कासऱ्यानं विहिरीतलं पाणी ओढून त्यांनी महाराज माताजीचा चौका लावला. पण एक दिवस तिच्या मनात बोरचं पाणी वापरायचे भाव आले आणि आम्ही एखादा दिवस साधू आमच्या घरात यायला लागले तर आम्ही त्याच्यात पण मायाचारी करण्याचा
प्रयत्न करतो नाहीच. म्हणून आपल्याला त्रस जीवांचे हिंसेचा त्याग आणि स्थावर जीवांचे हिंसेचा त्याग नसतो. म्हणून तिथं त्रस हिंसेचा त्यागाच्या अपेक्षेनं विरत म्हणजे व्रती आणि स्थावर हिंसेचा त्याग नाही, त्यामुळं अव्रती याच्या अपेक्षेनं विरता विरती. त्रस जीवांच्या हिंसेच्या अपेक्षेनं संयम, त्रस स्थावर काही जीवाच्या हिंसेचा त्याग नसल्यामुळं असंयम, म्हणून ते संयम असेल. आणि एवढं ते विश्लेषण मी सांगतोय म्हणून माझ्याकडून प्रतिमा देत मी जाणतोय पहिले एवढं पालन करायचं नियम घे, मग प्रतिमा. हा भावनिकचा धर्म नव्हे, हा आस्थेचा श्रद्धेचा धर्म आहे. म्हणून सगळ्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आणि हे संयमासंयम, विरताविरत, संयमासंयम जे 5वं गुणस्थान आहे, हा जगाला समजावून घेऊन आपण पुरत करणाऱ्यांनी त्याला समजावून घेऊन आपण पालन केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जे घेणार आहे त्यांनी त्याचं या सगळ्या गोष्टींचं, मी म्हणत नाही 100% आमच्यावर साधूचं शास्त्री चारित्रच आहे, आम्ही पण काही सगळं 100% शास्त्रात सांगितलं तसं आम्ही पण करत नाही. तुम्ही पण करणं, तुम्हाला पण या सगळ्या गोष्टी शक्य नाही. पण किमान अनावश्यक जेवढं टाळता येईल तेवढं तर आम्हाला टाळून जेवढं शक्य आहे तेवढं जास्तीत जास्त आचरण करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. एवढी तरी भूमिका आपली असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या सहजासहजी बोलताना शास्त्रामध्ये ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, हे कोणाचे वैयक्तिक नसून त्या व्रताचं, त्या गुणस्थानाचं महत्वाची व्यवस्था सांगितलं. पण त्या गुणस्थानाचं सुद्धा पालन, त्या व्रतांचं पालन सुद्धा आम्हाला मुनी महाराजांना करावं लागतं. म्हणून आमच्या सुद्धा दैवसिक रात्री प्रतिक्रमणामध्ये 28 गुणांचं पालन करत करत असताना, त्याचं प्रतिक्रमण करत असताना 11 प्रतिमेमध्ये लागलेल्या दोषांचं सुद्धा आम्हाला प्रतिक्रमण करावं लागतं. मी हा तुमच्यासाठी नव्हे तर आपल्या सगळ्यांच्या दोषांना दोष लागू नये, याच्या शिथिलता होऊ नये या भावनेतून बोललो. हे बोलत असताना कुणाचं मन दुखवलं असेल, कुणाला वाईट वाटलं असेल, राग द्वेष मनात आले असतील तर मनापासून क्षमा मागतो. आणि तुमचे माझे सगळ्यांचे निर्दोष व्रतांचं पालन होऊ दे. आणि आपल्याला किमान हिंसेपासून तर आपला जेवढं जास्तीत जास्त वाचता येईल तेवढं वाचण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करूया. एवढीच मंगलमय भावना व्यक्त करून म्हणतो, सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, कोई पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः, सबको क्षमा, सबसे क्षमा.